सुप्रभात मंडळी. आपण कितीही गवार असलो पण तरीही गवाराच्या शेंगाची भाजी तर खूप आवडतेच. काय करणार. आणि इतरांना जी भाज्या आवडत नसेल ना त्याच नेमक्या मला आवडतात. म्हणजे भेंडी झाली, गवाराच्या शेंगा झाल्या, तोंडरे झाले, ढेमजे झाले, अशाच भाज्या ना मला आवडतात. आणि माणसाने ना प्रत्येक भाजी खाऊनच राहायला हवं. कारण कधी कधी कसं असतं, सीझनल भाज्या येतात आणि ते तोंड दाखवून 2 महिन्यात चालले जातात. पण या सगळ्या भाज्या ना नेहमी असतात, म्हणून सगळ्याच भाज्या खायच्या एक्सेप्ट वांगा. वांगा मला स्वतःला आवडत नाही. आणि आजचं वातावरण तर तुम्हाला माहिती पडलंच असेल. म्हणजे आपलं कालचं वातावरण, काय जोरदार वारा सुटला आणि काहीतरी पाणी पडलं. पण माझ्या कार्टीला इकडे असं वाटत आहे की सायंकाळ झाली तर आपण आता गार्डन मध्ये जाणार आहोत. पण आता मला खरंच सांगा की एवढ्या पावसात मी हिला कुठेतरी न्यायचं. आणि हिचं मेकअप करण्याची पद्धत तर बघा. म्हणजे खरंच या लहान पोरांना ना इतर काही गोष्टी येत नसेल किंवा असेल जे काही, पावडर यांना स्वतःच लावायचं असतं. आणि त्यांची वस्तू कुठे असते हे बरोबर त्यांना माहिती राहते. म्हणजे आपल्या आधी तेच सगळ्या वस्तू काढून घेतात. आणि आता इथे परफ्यूम, म्हणजे खरंच कायच गरज आहे हिला आता परफ्यूमची. आणि तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या इतक्या कामाच्या वस्तू सगळ्या मला कुठे ना कुठे टाकून ठेवावं लागतात आणि लपवून ठेवावं लागतं तिच्यापासून. म्हणजे हिच्या डोक्यावर आता टारकावर तेवढे केस काही राहिले नाहीये. पण तरीही हिला आता बो लावायचं आहे. आणि फायनल म्हणजे बघून घ्या, तिने बाहेर जाण्याआधी परत एकदा आपला मेकअप चेक. आणि तुमच्याही घरी असे भुताळ कार्टून आहेत का, मला कमेंट मध्ये ना नक्की सांगा. आणि दुपारला मस्त वारा धुवून आणि पाऊस तर पडला, पण त्यानंतरची ही जी सायंकाळ होती म्हणजे हे पूर्णपणे गोल्डन हार्स होते. आणि कितीतरी वर्षानंतर मी माझ्या घराच्या बाहेर एवढा चांगला मावळता सूर्य बघून राहिलेली आहे. म्हणजे या उन्हाळ्यामुळे म्हणा किंवा माझ्या कुठल्याच गोष्टीमुळे मी असं सहसा बाहेर बसत नाही आणि आपलं स्वतःच एक क्वालिटी टाइम मी स्पेंड करत नाही. आणि आज पहिल्यांदा मी आमच्या घराच्या बाहेर म्हणजे खुर्ची टाकून मी बसले आहे आणि तेही माझ्या कार्टी सोबत. तिला रागवतही जात आहे आणि आपलं एक चांगलं मोमेंट मी इथे शोधते आहे. आपल्या सोबत जे पर्सन बसून आहे, म्हणजे ही जी माझी कार्टी आहे, ही काही मला व्यवस्थित बसू देत नाहीये. वरून हिचे इकडे तिकडे चाडे सुरू आहेत. आणि त्यानंतर ही सरळ चढली माझ्या टोंगड्यांवर, जे इतके दुखून आले होते टोंगडे की काय सांगू. पण कार्टीलाही चांगलं वाटत असेल, कारण आम्ही खरंच सहसा बाहेर असं बसत नाही आणि असे आपलं स्वतःच आम्ही मॉमी आणि डॉटर वाला टाइम कधी आम्ही काढत नाही. पण आज खरंच सांगते, म्हणजे सायंकाळ जी होती ना खरंच खूप चांगली वाटली मला तरी स्पेशल. आणि कोणीतरी प्लीज मला सजेस्ट करा की बजेट फ्रेंडली ट्रिप होऊ शकते का, म्हणजे नियर बाय पण कमी बजेट मध्येच सांगा. आणि आज कितीतरी हफ्त्यानंतर मी माझ्या डोक्याला खत पाणी देऊन राहिलेली आहे. कारण एवढ्या गडबडीनेच मी माझे हेअर वॉश करत होते. जेवढे डोक्यावर केस उरलेले आहेत ना, निदान तेवढे तरी आपले चांगले राहावं हीच सदिच्छा.